शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी विठ्ठल जाधव, विठूची शेती या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आपण जे आहोत तर मोसंबीच्या बागामध्ये आहोत आणि आंबे बहाराची पूर्वतयारी, समजा ऑक्टोबरमध्ये काय फवारणी घ्यायच्या, काडी बांधण्यासाठी, काडीत रस उतरण्यासाठी आणि फूट चांगले निघण्यासाठी काय फवारणी घ्यायची, जी पूर्वतयारी म्हणून आपण आज मोसंबीच्या बागावर हा व्हिडिओ बनवतो आहोत. आणि आता मोसंबीच्या बागावर कुठली फवारणी चालू आहे, सध्या ज्या मोसंबीच्या बागामध्ये मी उभा आहे याच्यामध्ये कुठली फवारणी चालू आहे हे आपल्याला दाखवतो. सध्या ह्या कंडिशनमध्ये बाग आहे बघा. आणि आंबे बहार आपल्याला जो डिसेंबरमध्ये पकडायचा आहे त्याच्यासाठी पूर्वतयारी म्हणून काय करायची आहे ही सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो. आता बघूया आपण कुठली स्प्रे या मोसंबीच्या बागावर चालू आहे. बाग अशा कंडिशनमध्ये आहे शेतकरी मित्रांनो आणि फवारणी चालू आहे बघा. हे बघा, हा जो स्प्रे आहे शेतकरी मित्रांनो 05234 ॲग्रोफट बोरोमिनचा स्प्रे चालू आहे पूर्ण बागावरती, आपण बघू शकता. डोळा गाडी ज्यावेळेस आपली फूट चांगली निघते याच्यामध्ये रस उतरण्यासाठी आपण हा फवारा करतो आणि पानातलं अन्नद्रव्य काडीमध्ये उतरण्यासाठी आपण हा फवारणा करतो. 05234 आणि मिक्स मायक्रोटनमध्ये ॲग्रोफोट बोरोमिन साविल कंपनी, एकदम सुंदर फूट निघण्यासाठी. एकदम सुंदर अशी फवारणी बसते बघा, STPच्या माध्यमातून मारली जाते. शेतकरी मित्रांनो, स्टोरेज चांगलं होण्यासाठी आणि पानातले रस पूर्ण कांडीत उतरण्यासाठी आपल्याला ही फवारणी घेणे गरजेचे असते. आणि सध्या ऑक्टोबर आहे, दिवाळीचा दुसरा दिवस, आणि आम्ही फवारणी करण्याचे नियोजन केलं. 3 ते 4 फवारणी आपल्या मोसंबी बागावर 05234 आणि बोरोमिन या मायक्रोटनच्या आणि फर्टिलायझरच्या झाल्या पाहिजे, जेणेकरून आपलं उत्पादन नक्कीच वाढेल. एकदा वापरा, तुमच्या लक्षात येईल. हे प्रोडक्ट 05234 काय होतं, स्टोरेज भरपूर प्रमाणात काडीत स्टोअर होतं आणि बोरोमिन हे मायक्रोटन असल्यामुळे अन्नद्रव्याची कमतरताही निघून जाते, बोरॉन बेस मायक्रोटन असल्या कारणाने.